मी तुम्हाला 5 अशा मूव्हीज सांगतो, ज्या बघितल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले जेवढे काही प्रॉब्लेम आहेत, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि तुम्ही म्हणाल, की असली सिनेमा ये होता. पहिली मूव्ही आहे मिसेस, जी की 2018 मध्ये आली होती, जी तुम्हाला झी5 वर बघायला भेटणार आहे. या मूव्हीमध्ये असं दाखवलेलं आहे, की एक मुलगी असते, जिला डान्सर व्हायचं असते. पण घरच्यांच्या सांगण्यावरनं ती लग्न करते आणि लग्न करताना तिचा नवराही तेच म्हणतो, जे बाकीचे नवरे म्हणतात, की "हां, लग्न झाल्याच्या नंतर तू सगळ्या गोष्टी करू शकतेस. तुला पाहिजे तेवढा फ्रीडम मी देतो." पण लग्नाच्या नंतर तिच्या आयुष्यामध्ये अशा भयंकर गोष्टी घडतात ना, हे सगळं बघताना तुम्ही स्वतःला तिथं आहात असं रिलेट करा. दुसरी मूव्ही आहे टिंग्या, जी की 2008 मध्ये आली होती आणि ती मूव्ही तुम्हाला YouTubeवर एकदम फ्रीमध्ये बघायला भेटणार आहे. मूव्हीमध्ये दाखवलेलं आहे, की एक शेतकऱ्याचं पोरगं आणि एका बैलाची कहाणी. म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा आणि बैलाचं नातं काय असते, किती घट्ट नातं असतं ह्या दोघांचं, ही कहाणी आपल्याला या मूव्हीमध्ये दाखवलेली आहे. आणि व्हिडिओ बघणारे बरेचसे लोक शेतकऱ्याचे मुलं असतील, त्या प्रत्येकाला माहिती आहे की एका बैलासोबत आपलं काय नातं असते. एकदम सुंदर आणि छान मूव्ही बघितल्याचं तुम्हाला फील येईल. तिसरी मूव्ही आहे बकेट लिस्ट. ही 2018 मध्ये आलेली मूव्ही आहे, ज्यामध्ये माधुरी दीक्षितने काम केलेलं आहे. ही मूव्ही तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघायला भेटणार आहे. यामध्ये दाखवलेलं आहे एक बायको, एक आई, एक सून, एक वहिनी, हे सगळे नाते कसे व्यवस्थितरित्या एक बाई पार पाडते. तिचं ऑपरेशन होते, ऑपरेशन एकदम सक्सेसफुल होते आणि ऑपरेशन नंतर तिने ज्या बकेट लिस्टमध्ये जेवढ्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी ती करत बसते. एकदम सुंदर, एकदम छान, एकदम हळूवार चालणारा हा चित्रपट आहे. चौथी मूव्ही आहे कारवा, जी की 2018 मध्ये आली होती. ही मूव्ही तुम्हाला YouTubeवर एकदम फ्रीमध्ये बघायला भेटणार आहे. कहाणीमध्ये दाखवलेला आहे एक अविनाश नावाचा मुलगा असतो, ज्याला आपल्या 3 इडियट मधल्या फरहान भाईसारखं फोटोग्राफर बनायचं असते. पण बापाला असं वाटतं की ह्या मुलाने काहीतरी वेगळं करावं आणि बाप म्हणतो की IT मध्ये जॉब कर. बापाचं ऐकून तो IT मध्ये जॉब करायला जातो, पण त्याचं मन तिथं काही लागत नाही. एक दिवशी अचानक त्याचा बाप मरतो. त्याचा बाप मेल्याच्या नंतर कहाणीमध्ये जो ट्विस्ट येतो ना, भाई वो देखने के बाद सच में आप रो पडोगे. मी एवढंच सांगू इच्छितो की ही मूव्ही बघितल्याच्या नंतर ही मूव्ही तुम्हाला भरपूर काही शिकून जाणार आहे. पाचवी मूव्ही आहे एप्रिल मे 1999, जी की माझ्या हिशोबाने 2025 मधली सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात प्युअर सिनेमा आहे. या मूव्हीमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे 3 मुलं आहेत, जे की एकदम गावामध्ये खेडेगावात राहतात. त्यांना मुलीसोबत कसं बोलावं, काय बोलावं हे त्यांना माहिती नसते. आणि नेमकं त्याच गावामध्ये त्यांच्याच घरी एक मुलगी येते, जी शहरामधून येते. ते त्यांच्या आयुष्यामध्ये पहिली वेळेस एका मुलीसोबत बोलतात, त्या मुलीसोबत दोस्ती करतात आणि ती मुलगी त्यांना दोस्तीसोबतच भरपूर साऱ्या गोष्टी शिकवते. एकदम प्युअर सिनेमा बघण्याचा सुकून तुम्हाला मिळेल. हे सगळे मूव्ही बघितल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की यार काय जबरदस्त सिनेमा होता. जाऊन नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की याच्या आधी तुम्ही याच्यातला कुठला सिनेमा बघितला होता. जाण्याच्या आधी ऑफिस बॉयला फॉलो करायला विसरू नका.